आता मी सावळा आहे का काळा आहे रे पोरांनो? मला काळा म्हणलं आपलं भांडण होईल मला. मी सावळा आहे का काळा आहे? सावळा आहे, बरोबर आहे. काळा म्हणलं आपली मारामारी होईल, मला राग येईन बरं का. आता मी सावळा आहे. सावळा आहे ना, फोटोत कसा आहे? गोरा. त्या पहा, इथं सावळा आहे तिथं गोरा आहे, मग हाच घोटाळा झालाय. हे सगळे कबरे मांडे पोर असेच फोटो काढते. कुत्रे हो बस, बोकडे हो बस, शिळी हो बस, आणि ते फोटो काढायचे वड्याला. गाढव तंगड टाक, कुत्रे तंगड टाक, आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे. आणि 80% पुरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत. आणि त्या पागल आकलीचा पत्ता नाही. याला शिंगरू आवडलं का? हाय हाय, हाय, यश हाय, ते शिंगरू लगेच वाय हाय हाय. म्हणजे काय रे? गेली पळून. अशी बुद्धिमान प्रजा निर्माण झाली पाहिजे. ए संपलं काय जगात? कोण बायको, कोण बायको? आता समजा मी मेलो, मेलो समजा, मरणार नाही लगेच, मेलो. माय बायको रडणार. रडणार म्हणजे मनापासून नाही, तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे करणार. बांगड्या फोडील, थोबाड झोडील, लुगडं फाडीन, डोळे पांढरे करील, काय बाकीच्या बाया तिला पाणी पाजणार. मेलोय मी आणि पाणी पिती ती, काय बोलायचं? मी उताना पडलोय मरून, आणि बाया तिला वारं घालतात. सगळी नाटकं आहेत. हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला कधी खरंच वाटणार नाही. ज्ञानेश्वरी गाथा जो माणूस नित्यनेमानं वाचतो ना, तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही. ही पागल माणसाची काम आहे. आणि मग 2-4 बायाने तिला धरणार, ती रडणार, बांगड्या फाडणार, थोबाड झोडणार, लुगडं फाडणार. मग माझ्या भाऊबंधांना आनंद होणार, मी गेलो ना. मग माझे भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याशी बायको म्हणते घाई घाई नका जाऊ, पाहुणे येता येता बराच टाइम होईल, 2-4 घास म्हणणारे माया पुढत बसली. जेवला आणि मग मला मग माय अंत्यवी तिला आले, हे नीट बस. हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो 1.5 महिना मला आंघोळ नव्हती. गुचिड्या झालत्या माझ्या अंगाला, गुचिड्या. पण मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं, मला आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहरीन त्यानं तांब्या वाचायचा, मी मोकळात बसलो. झालो. मग आंघोळ घालणार, मग महापोऱ्या मला नवे कपडे घालणार. मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार, कपाळाला ठोकळा चिटकावणार. मग माझं पोरगं मडकं हातात धरणार, बाबा माझ्या माग मागे या, तुम्हाला काय रस्ता माहित नाही, इकडे तिकडे जा या. मग माय बायको रडायचं बंद करणार. 2-3 बाया तिला धरून चालणार, आणि मग ती पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले, लय रांगड होत ग, लय रांगड. मग मला सरना उठणार. मग माझ्या उराव धापल्या नाही, मोठाली रांक माया उराव उठणार. लाकडं कोणती माहितीये का माया उराव? जी फोडणाऱ्याला फुटत नव्हती. ती वंडके माया बोकांडी ठेवणार. मग ठेवणारे भाऊबंद आनंदात ना, इथं ठेव, इथं ठेव, इथं जळत नाही लवकर, एक इथं ठेव ठुलं. आणि मग मला पेटवणार. मी काय पेटाना. मग टायर वापरणार. टायरनं थोडा धूर निघाला पण जळालो नाही. मग मीठ फेकणार.
ए मग मिठानं झाला ना, मग तूप आणणार. पोळीला तूप नव्हतं रे, मला पोळीला तूप नव्हतं. पोळ्याच्या दिवशी बायकोनं पोळी केली तर चमच्या पोळीला पुसला, पण तूप नाही दिलं रे. आणि हे भावबंद नालायक पिशा फुगल्या, फेक फेक टाक टाक. अजून भाकरी आणल्या एक दिवस, म्हणजे मा बापही गेला, 1.5 पोत बाजरीही गेली. अरे उलट तुम्ही म्हणायचं बा ही तुम्हाला 25 किलो साखर राहू द्या, 5 किलो पावडर राहू द्या. एखादा ते नालायक एकच दिवस भाकरी घेऊन आली आणि 10 दिवस आमच्या घरी जेवायला. येळभर त्यांची कामं करायची आणि जेवाय आमच्या घरी. बरं आल्यावर झक मारायची, गप्प बसायचं. आवडलं नाही कान पाड फोडीन, पळ घरी. कशाला ते कोणी आणले त्या पद्धती. आता आपल्याकडे पद्धत आली, ज्या घरात माणूस मिळाला ना त्या घरात अख्या गावात जेवायला जायचं संध्याकाळी. मरल नाही एखादं गरीबाचं घर. तुम्ही दिवस काढायला गेले, तुम्हाला काय म्हातारा गेला म्हातारा गेली त्यात काय गेलं तुम्हाला. बरं खरंच सांगा, तुम्ही म्हाताऱ्या म्हणून जेवायला जाता. अरे ही लबाड जनता आहे, यांच्या काय नादी लागत आहे. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, सून नांदू शकत नाही, तिला विरहिणी म्हणतात.